आज पुण्यात आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड टू या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा पाहायला गेली तर पुण्यातील गुडलक चौकात या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा 4 टप्प्यामध्ये करण्यात आता सध्या आपण हे चित्र पाहत आहोत। या ठिकाणी आज ही स्पर्धा चालू आहे। या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय जे स्पर्धक आहेत ते या ठिकाणी आलेले दिसत आहेत। 165 स्पर्धक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धक आलेले आपण पाहत आहोत। 35 देशातून हे स्पर्धक आलेले आहेत। तसेच महाराष्ट्र व भारतावरही या ठिकाणी जे सायकल स्वार आहेत हे आपल्याला आलेले या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आता हा जो आहे हा स्पर्धेचा पहिला टप्पा आहे। अजून पुढे 3 दिवस हे 3 टप्पे होणार असून एकूण 4 टप्प्याचं या ठिकाणी आयोजन केलं आहे। नेमकी या स्पर्धेची तयारी गेल्या 6 ते 8 महिन्यापासून चालू होती आणि या स्पर्धेमुळे जे पुण्याचं जे नाव आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि जे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचं हे जे महत्त्व आहे ते या ठिकाणी पाहायला गेलं तर ते वाढणार असं माहिती मिळत आहे। पण या ठिकाणी पाहायला गेलं तर आपण पाहत आहात एक अतिशय शिस्तीने या ठिकाणी हे जे सायकल स्वार आहेत हे तयार आपल्याला दिसत आहेत। एक एक करून हे पुढे जात आहेत। नेमकं ही 7 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि संध्याकाळी 4:30 वाजता ही जी स्पर्धा आहे ही पूर्ण होणार असून 4:30 नंतर याचं बक्षीस वितरण होणार आहे। न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद।